तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रथमेश रावराणे ब्लॉग या चॅनलमध्ये. आणि आम्ही सकाळी आज बोरवली कणकवली या गाडीन पोचलो. सकाळी वैभवडी पोचलो आम्ही 3:30ला, 3:30 पावणे 4ला. घराक आम्ही 4:30ला यायला. नशिबा आमका रिक्षा मिळाली. तुम्ही तो ब्लॉग बघितला असालच, नाही बघितला असेल तर नक्की एकदा जाऊन बघा. तर मित्रांनो, बघा 3 भावंड एकत्र आल्यावर काय बघा चालू आहे. माका भीतीची वाटतं ही नारळीन जी लावलेली आहे ना, तो तिथं आहे त्याचा किडा किडा. काय करू मी भाऊ? तेवढे किडे थोडेफार असतात रे मातीमध्ये. हे ना माका वाटतं हे मुळापर्यंत पोचतलो नारळींच्या. आता आमचो जेव्हा येतात तेव्हा खांता कुठे. अरे वा, हे आमच्या आवीने काय केलंय बघा. हुशार, तुम्ही सगळे हुशार आहेत हा. व्हेरी गुड. तर ऍक्च्युली वारं सुटलो कडे सकाळी. बऱ्यात ना. हे सर्वात मोठी खासियत आमच्या घराच्या समोर झाकण आहे. सकाळ जंगल सुरू होतं. आम्ही एका खडपो म्हणतो, खडपो. ही आमच्या आईची पडी. आकडं मेमध्ये ना आम्ही पहिले लय लोक आकडनं जायचो वरती. करवंदा काढू, काजी काढू, रतांबे काढू. आता कोण जात नाही. ही वाट होती आमची पहिले आकडनं येऊन सगळे. काय भारी वाटायचा. आता सगळं गज झाल्याने आता त्या गौरेड्यांच्या भीतीन पण कोण जात नाहीत. गौरेडे मॉप झालेत. हे आमचं घर. फणस तोडलं आमच्या आईन पण. ही फोफळीन, नारळ, फोफळी म्हणजे सुपारी. फोफळी म्हणजे सुपारी. मस्त वाटतं मित्रांनो गावा केल्यावर. तर मित्रांनो, आकडे चालू आमच्या वड्याचं काम. कसे काम तर थापता वडे आणि करता. काय गो चिकन आणली का आणलं गो? चिकन आणलंय, मटन आणलंय. मटन चिकन आमच्याकडे आणलं ना. मी मटन जास्त खात नाही. कोणी काय केलंय? लिंबू सरबत सारखेचा संत्र्याचा. जसं मगाशी तुमका बोलले मी की आज तुमच्याकडे बेत वडे चिकनचं. वडे चिकन आणि मटन. ॲक्च्युली मटन आणलेलं ना आहे. बोलू माका मी आणि असे गावकर मी खात नाही मटन. तर चिकन आणलेला आमच्यासाठी आणि मटन बाकीच्या सगळ्यांसाठी. बायो हा मुदती सगळ्यांनी टँक प्यायला या गरमीतून. तिच्या नानाचे टँक. काय वारं सुटलो बघा, एक नंबर. मस्त वाटतं ना. तर चला मित्रांनो, जरा जाऊन येते पुलावरती. ॲक्च्युली थोडा झोप लागलेली मस्त वेगळी. फोन येलो आणि फोन येलो की जाग येईल. आणि जाग येता येईल दुपारची. परत झोप माका लागत नाही. ही जुनी सगळी टी शर्ट काढले त्या घातल्या. जरा वारं छान सुटलो आकडे दुपारचं. म्हणजे माका माहीत नाही, मे बी मी आज येले म्हणून आज असं वातावरण वाटतं की काय. पण आज सकाळपासून येल्यापासून कडे थोडा माका तरी गार वाटतं. म्हणजे गार नाही म्हणता येणार ना, पण मुंबईपेक्षा बरी थोडं एवढी गरमी नाही. गारवा हा असं नाही बोलू शकत, पण गरमी तेवढी नाही जेवढी मुंबईत होता. मे बी आज असत. आता काय जण बोलत होते 2 दिवस अगोदर भरपूर होती गरमी. मस्त वाटतं.
म्हणून गाव गावा. आमचो खडपो. तर मित्रांनो ह्यो हा आमचो हरो काका. जो फोटो चांगला येतात हा, माझं फोटो बरोबर नाही. एकेकाळी खयचे खय होतं कामाक होतं पेप्सी कंपनी पेप्सी लहान होतो. कंपनीत. आम्ही लय लय म्हणजे खूपच लहान होतो. लहान होतो जोगेश्वरीत. होतो. हां. प्रत्येकच्या एकदम प्रत्येकच्या थैत मी होतो. अतिशय म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्ही अण्णा एवढं होतं अण्णा एवढा होतं अण्णा हो, हां तेव्हा एवढा अण्णा होतं. तेव्हा अण्णा आणि आम्ही एकत्र ते राहायचा. एकाच आणि हां नाही ते माळ होतो ना रे. वरती खाली मळ होतो. अण्णा आणि माळावर राहायचे आम्ही खाली राहायचो. तेव्हा होताकडे होतो तेव्हा पेप्सी कंपनीत. ते सगळ्या सोडले ना काकडे येलो. दादा जेव घालायचो. दादा स्वतः जाऊन जेवण करायचो. माहिती आहे तुका? होय. तर काका आमच्याकडचा आकडे असता बरी वर्ष आले गावाकडचा. मुंबई सोडून दिशाप सोडल्या ताकडे आता आजारी आहे काय माहिती काय हात मोडलो कसं काय वरण पडले नाही पडलं. चला काय नाही पडत बरा चाललं क्या चालला मी का आमचा का खरं झालं गो माहेर नाही सासरी लाख प्रयत्न केला शेवटी माका यश इला. बरा अगो बाई तरी कर. या मेघा आमचा मीनाची बहीण ही काकी आणि मेघाची 2 झिला. एक झील आणि एक लेक. काय सांगता आ नंतर बघ. हो एकटा भाऊ जेव्हा काय वाटतं मुंबईत असतले. बघा मस्त वातावरण दुपारच्याकडे छानपैकी. त्याला झाड पडला म्हणून थोडासा काशी झाली बघा. ह्या झाड पडला नाही ह्याकडचा कापल्याने थोडा ऊन झाला कडे. ॲक्च्युली काय आला मध्ये जो पाऊस पडलो ना तिकडे बघा त्या सगळ्याचा बेंचवर समोरचा झाड त्या बेंचवर पडला आणि त्या पडल्यामुळे ना मग त्या भीतीनं ते बघा ह्या बघा हे पण गौरीची वगैरे मूर्ती आम्ही ठेवतो ना हे पण सगळा ह्या झाड तोडून टाकल्याने का पड ह्या भीतीनं. मग वाटत नाही एवढी गरज होती पण ठीक आहे सगळं तोडल्याने नाही ऑलमोस्ट अशी 2-3 झाड तरी त्या राहिली. अरे 2 मिनिटं अरे सांगीन तरी सगळ्यांका अरे किती रुपये सांग तरी आंबे हे किती बोलतो 500 रुपये ना. तू घेतला आंबे त्याच्याकडनं किती 4 डझन घेतले. किती रुपये डझन किती रुपये ओके मोठे आबा 5 चौक 20 बरोबर. अहिले काढलं ना रे ते शिवच्या निघाले. तर मित्रांनो तर आम्ही चाललो इकडे रतांबे काढण्यासाठी शाळेजवळ. आणि आमची पूर्ण गँग भाऊजी आहेत अथांग अवी आणि आयुषी. सो सगळे चाललेत रतांबे काढायला. आतून चला रे. आयेने गेली पुढे. आये रसिका आणि कोणता उमा हे तिघेजण गेले पुढे ऑलरेडी. मगाशी बोलले माका जाऊ पण बॅटरी पण नाही माझ्या एका भरपूर लेट झाला. तर चला बघूया आता आहे खयचे रतांबे काढतात ती माका पण एक्झॅक्टली माहीत नाही. आणि फक्त जाऊचं काम करतो. काय आणलंस काय गो काय आणलास किती आंबे आणलास हा एवढे आंबे कोणते आंबे खरं सांग. अरे बाग माझी ही बाग तुझी बघ ही बाग संध्याची बाग एवढे बघ कोणी कोणच्या आमच्या कोण नाही भाऊजी आंबे काय आला कोण आंबे आहेत हे कोण घेणार आंबे आणि नंतर येते ना भाई अरे ए काय या आई जो आम्ही विकतो की आंबे भाऊजी का मला आमची बाईक बद्दल काय आणि ह्या चालत जाणार आणि तू गाडी जा सावकाश जा. वातावरण पूर्ण पावसाचं वाटतं मित्रांनो.
एक नंबर. आतून चल बघूया काय होतं का. चला ओलाकडे येत तांब्याने चालल्यावर तांबे काढू आमचे. शाळेची बाग. चला सावकाश या. खाली बघा. चला मित्रांनो तर आम्ही इलो आमच्या बागेत. कुठे पडलीस? कुठे पडलीस? गडग्यावर चढत होती, स्टंट करत होते मी. सवय नाही ना तर नको ते स्टंट मारायचं नाही. आई काय केलं नाही बा आंबे काढल्यान. एवढे आंबे काढलं. नाही आपले खाली पडलेले हां आपले मग दोन चार ही रत्ता मी काढूच्या काढ नाही माकडा मी चढवते होते. बुबू झाला बघ हाताला बघ हे बघ चांगले बघ सगळं मच्छीने खाल्लंय. मच्छी खाल्लं मग पोरा आणलाकडे. आपले आंब्याचे फोटो काढता ना. तर मित्रांनो हे आमचा कलम. छोटेच घे. छोटे होते 1 2 3 4 5 पिकले नाही ते अजून कसे काय. पिकू पिढे हां साडी खेळते छोटे पण ना ते साईज छोटे ना पण. साईज बरं, पण आपले आंबा थोडे आता खाली बघ. माहिती बघ समोर उमा. तर मित्रांनो ही आमची बाग. हे काजूचं झाड. हो बघितलं कोण शिटी मारताय. भले शिटी मारतायत. कोण आहे? मित्रांनो आता बघा ही रतांबी काढूची आहेत. झाडाची छोटा लहानपणी मी चढायचं मोठ्या ह्याच्यावर. आता अजून चढू शकते म्हणा. आता सध्या मोठी रतांबी होत नाहीत काही. वाकून पाणी जेव्हा पिया अशा प्रकारे सुकोमुळे खाऊ किलो. थोडेसे करवंदा घेतलो, थोडेसे रतांबे, काजूची बोंडू खाऊची. माकावाला साबाचाच साबाच आहे. एवढे रतांबे लागलेले आहेत. थोडे पिकायचे बाकी आहेत. काय काढायचे. खाली जा पिया तिकडे खाली फेक. पोरं खाली उचलती तिकडे खाली जा. इकडे खाली टाक उमाच्या इथे टाक. उचला आणि असं पाऊस पडता रतांब्यांचं. आणि हे आमचे काहीतरी वेचेकारी असतात ते वेचतात. कामगार छोटे कामगार आमचे. एवढी टोपली भरली. बसायची दोघांचे पाटीत भरा सगळे. भरा कुठली ना हा एक छोटा कामगार बरोबर वेचून टाकतोय. सुपरवायझर आहे. असे आम्ही मुंबईवरून कामगार मागवलेत. निवडूक काय कसला मा अगं भेटला मला. लाल झालेले असत. अजून पिकले की असेच खाऊचे. गेले आधी शाळेत पडले. पायाकडे बघ. खाऊया आपण. या साईडला आता सुरुवात झाली सुकामेवा खायची. तुम्ही कधी खाल्लेत की नाही माहीत नाही. आता ह्या अशा बिया असतात ह्या खायच्या. खायला एकदम गोड आणि आंबट. हा तोंड बघा कसा होता आता.
आणि ह्याची राहिलेली जी साल आहे त्याचो काढतात आगळ. कोकम आलं काय बोलतात आगळ काढतात आणि राहिलेलो कोकम माका शिकवतात. हा. काय लागला आणि ह्याच्या प्रयत्नांचं फळ म्हणजे हे रतांबे. हे एवढी मोठी टोपली मोठं भरून झालं तर नाही, तांबे. सोप्पा छोटा नाही. लस काढलाय. सुपर पप्पा पिशवी काय बायो? मी घेते उचलून घे. या दादा परत माय डोक्यात दे. विचार पण चार आणतो. मरोचं काय चल मी बघा घेते. जांभूळ बघा जांभूळ समोर. जांभळ हा गेल्या वर्षी सुकली ती. हा मग सुकली आहेत ती. हे थांबते. टुमक जानली ये माये देना. टुमक जानली ये माये देना. कसं चिंटू मामा कसा टुमक जानली ये माये देना. टुमक जानली ये माये देना. ए रतांबे ले लो रतांबे 1 किलो रतांबे